जेव्हा संपूर्ण महाभारत युद्ध जिंकलं तेव्हा अधर्म संपवला गेला. तो श्रीकृष्ण एका साध्या बाणामुळे मृत्युमुखी पडला. देवाचा मृत्यू कसा होऊ शकतो? ही कथा आहे नियती, श्राप आणि कलियुगाच्या सुरुवातीची. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात मिस्टेरियस मराठी. आज आपण जाणून घेणार आहोत की श्रीकृष्णाचा मृत्यू नेमका कसा झाला. तो अपघात होता का, श्रापाचा परिणाम होता का, की कलियुग सुरू होण्यामागचं हे सर्वात मोठं रहस्य आहे. महाभारत युद्ध संपल्यानंतर कौरव पांडव युद्ध हे समाप्त झालं. अधर्माचा नाश झाला, धर्माची पुनर्स्थापना झाली. पण श्रीकृष्णाला माहीत होतं की यादवांचा नाश हा अटळ आहे. कारण यादव समाजात अहंकार वाढलेला होता. मद्यपान, परस्पर द्वेष, स्वतःला देवासारखं समजणं हे सर्व कलियुगाची चिन्ह होती. महाभारत युद्धानंतर गांधारी श्रीकृष्णाकडे आली. तिने आपले 100 पुत्र गमावले होते. ती म्हणाली, जसं माझं वंश नष्ट झालं तसंच तुझा यादव वंशसुद्धा नष्ट होईल. श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले, हे आधीच ठरलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे श्रीकृष्ण श्राप टाळू शकत होते, पण त्यांनी का टाळला नाही? कारण युग हे परिवर्तन होणार होतं. द्वारकेत एका दिवशी यादवांमध्ये मोठा वाद झाला आणि एकमेकांवर ते शस्त्र उचलली गेली. समुद्रकिनारी उगवलेली गवताची काडी लोखंडासारखी कठीण बनली. त्याच काड्याने यादवांनी एकमेकांना ठार मारलं. संपूर्ण यादव वंश हा नष्ट झाला. हे सर्व गांधारीच्या श्रापामुळे झालं. यादवांचा नाश झाल्यानंतर श्रीकृष्ण द्वारका सोडून जंगलात ध्यानासाठी गेले. ते पिंपळाच्या झाडाखाली बसले. डावा पाय पुढे गेला होता. पायाचा तळवा लालसर मृगासारखा दिसत होता. इथेच घडली ती घटना. एक शिकारी होता. त्याला दुरून श्रीकृष्णाचा पाय हा हरण समजला गेला. त्याने बाण सोडला. बाण थेट श्रीकृष्णाच्या पायात लागला. जरा घाबरला, धावत आला, पण श्रीकृष्ण शांत होते. ते म्हणाले, घाबरू नको, हेच व्हायचं होतं. खरं रहस्य इथे आहे की पूर्वजन्मामध्ये श्रीकृष्ण म्हणजेच राम, रामाने बालीला झाडामागून बाण मारला होता. तेव्हा बालीने श्राप दिला होता की तूही एका झाडापासून बाणाने मरशील. तोही बाली पुढच्या जन्मात जरा शिकारी. कर्म हे पूर्ण झालं. पुराणानुसार श्रीकृष्णाचं शरीर मरण पावलं, पण आत्मा नाही. ते म्हणतात, मी माझं कार्य पूर्ण केलेलं आहे. या कार्यानंतर श्रीकृष्णाचं शरीर प्रकाशात विलीन झालं. द्वारका समुद्रात बुडाली आणि कलियुगाची सुरुवात झाली. श्रीकृष्णाचा मृत्यू हा पराभव नव्हता, तो नियतीचा स्वीकार होता. देवानेही कर्माचा नियम पाळला. हेच या कथेचं सर्वात मोठं रहस्य आहे. तुम्हाला काय वाटतं, हा मृत्यू होता की युगबद्दल? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.